अ, आपण समाजशास्त्राचा परिचय सेमेस्टर फर्स्ट या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करतो आहोत. पहिलं प्रकरण आहे इमर्जन्स ऑफ सोशॉलॉजी ॲज अ डिसिप्लिन. समाजशास्त्राचा उदय एक विद्याशाखा म्हणून कसा झाला आहे. नंतर इमर्जन्स ऑफ सोशॉलॉजीमध्ये वेस्टर्न अँड नॉन वेस्टर्न बॅकग्राऊंड काय आहे. पाश्चिमात्य आणि बिगर पाश्चिमात्य जे विचारवंत आहेत, जी प्रबोधनाचा जो कालखंड होता त्याचा काय संबंध आहे, हे आपण पहिल्या प्रकरणाच्या पहिल्या पॉईंट्समध्ये बघतो आहोत. आपण सुरुवात करूया युरोपपासून. युरोपमध्ये 12व्या-13व्या शतकापासूनच प्रबोधन कालखंडाला सुरुवात झाली होती. सर्वप्रथम बौद्धिक परिवर्तन हे पश्चिम युरोपात झालं. पश्चिम युरोपातील इटली, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशात प्रथम वैचारिक परिवर्तन घडून आलं आणि मग त्यानंतर युरोपियन देशात हे परिवर्तन झालं. पश्चिम युरोप हा वैचारिक प्रबोधनाचा जनक आहे, कारण प्रबोधन ही एक घटना नसून ती एक प्रक्रिया आहे. सुरुवातीला प्रबोधनाचे क्षेत्र मर्यादित होते, पण 15व्या शतकानंतर म्हणजे 15व्या शतकापर्यंत ही प्रक्रिया संपूर्ण युरोपभर सुरू झाली होती. ही प्रबोधनाची जी प्रक्रिया आहे, जी घटना आहे, ही जागतिक दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. प्रबोधनामुळे युरोप संपूर्ण जगावर आपला प्रभाव टाकू शकला आणि या प्रबोधन कालखंडापासूनच जगाच्या आधुनिक विकासाला प्रारंभ झाल्याचं आपल्याला दिसतं. इनलायटनमेंट किंवा प्रबोधन म्हणजे काय, तर मध्ययुगीन स्थितिप्रिय अवस्थेचा त्याग करून मानवाने ज्या प्रेरणेमुळे गतिमानता धारण केली, ती प्रेरणा म्हणजे प्रबोधन होय. आता हे प्रबोधन काळात मानवाचा जो विकास घडून आला, ते एक प्रबोधनाचं नवीन युग असल्याचं दिसतं. प्रबोधनामुळे माणूस चिकित्सक दृष्टीने विचार करू लागला. प्रत्येक गोष्ट बुद्धी आणि तर्काच्या आधारावर कसोटीवर घासून तिचा स्वीकार करू लागला. याचा अर्थ माणूस या काळामध्ये प्रबोधनात्मक म्हणजे नवीन विचारांचा त्याने स्वीकार केलेला होता. ही मानवाने केलेली ही अवस्था म्हणजे प्रबोधनाची अवस्था प्रबोधनाच्या प्रक्रियेचा मानवी जीवनाच्या संपूर्ण भागांवर, सर्व क्षेत्रांवर प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. युरोपमध्ये ही प्रबोधनाची घटना ही आपोआप घडून आली नाही. ही ऐतिहासिक घटना घडण्यासाठी निश्चित अशी कारणं आहेत. ही जी कारणं आहेत, या कारणांमध्ये पहिलं कार्य आहे विचारवंतांचं कार्य. विचारवंतांच्या कार्यांमध्ये मध्ययुगीन काळात युरोपातील लोकांवर ख्रिश्चन धर्माचा मोठा पगडा होता आणि धर्मसंस्थेचं लोकांवर वर्चस्व होतं आणि त्यामुळे धर्मसंस्थेमुळे माणूस आंधळेपणाने धर्मसंस्था जी सांगेल त्या पद्धतीने तो वर्तन करत होता आणि लोकांचा विश्वास देखील या धर्मसंस्थेवर होता. ही अवस्था हजारो वर्ष असल्याचं आपल्याला दिसतं. युरोपचा इतिहास मागील 2000 वर्षाचा जर बघितला तर रक्तरंजित स्वरूपाचा असा इतिहास आहे. अनेक लढाया झाल्यात, अनेक कत्तली झाल्यात. नवीन जिथे चांगल्या संस्कृती विकसित झालेल्या होत्या, अशा संस्कृतीचा देखील विनाश झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे रक्तरंजित स्वरूपाचा विविध सातत्याने लढाया आणि या लढायांचं स्वरूप जर आपण बघितलं अगदी अलीकडच्या काळापर्यंत, तर पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध म्हणजे मानवाची प्रगती आणि एकंदर युरोपचा जो औद्योगिक विकास
ती पार्श्वभूमी किंवा ती मानसिकता जर बघितली तर ती आत्तापर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धापर्यंतही असल्याचं आपल्याला दिसतं. अशा परिस्थितीमध्ये युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन, बौद्धिक स्वरूपाचं प्रबोधन झाल्याचं आपल्याला दिसतं. रुसो, मॉन्टेस्क्यू यासारखे विचारवंतांनी मांडलेले विचार नंतर मध्ययुगीन काळामध्ये जी काही धर्मयुद्ध झालीत, या धर्मयुद्धामध्ये युरोपचा म्हणजे ख्रिश्चन धर्माचा पराभव झाला आणि त्यांनी नवीन विचार करण्यास सुरुवात केली आणि जो इस्लाम धर्म होता आणि ख्रिश्चन धर्म यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण सुरू झाली आणि ख्रिश्चन धर्म हा श्रेष्ठ आहे ही एक संकल्पना बाजूला सारली. आपण जे विचारवंत बघत होतो, जे रुसो किंवा मॉन्टेस्क्यू, नंतर अजूनही फ्रान्सिस बेकन, अशी भरपूर काही नावं आहेत, हर्बर्ट स्पेन्सर, ही जी नावं आहेत ही नावं आपण समोर जर ठेवली तर या काळातील धर्मसंस्थेला परंपरागत रूढी परंपरा ज्या होत्या परंपरा, त्या परंपरांना विरोध करण्याचं काम केलं आणि एक नवजागृती, नव विचार मांडण्याचं काम या प्रबोधनाच्या कालखंडामध्ये घडून आलं. काही शोध या कालखंडामध्ये लागले, तो म्हणजे मुद्रण कलेचा शोध लागला आणि मुद्रण कलेचा शोध लागल्यामुळे ते लिखाण किंवा नवीन जे ज्ञान हे लिखाणाच्या स्वरूपात प्रसिद्ध होण्याला मदत झाली. छापखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती झाली आणि प्रबोधनाची जी प्रक्रिया आहे तिला गतिमानता प्राप्त झाली. 15व्या शतकामध्ये, तर 14व्या आणि 15व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन भौगोलिक प्रदेशांचा शोध लागला. मग हे नवीन भौगोलिक प्रदेश कोणते? तर कोलंबसने 1492 मध्ये अमेरिकेचा शोध लावला. आणि वास्को द गामा याने भारताचा शोध लावला. जे वास्को द गामा आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत या बंदरात आला. त्या अगोदर बार्थोलोम डायस यांनी आफ्रिकेचे दक्षिण टोक 1468 मध्ये शोधून काढले. अमेरिगो नावाच्या नाविकाने 1497 ते 1503 या काळात 4 वेळा अमेरिकेस भेट दिली आणि हा भारत देश नसून नवीन भूभाग आहे असे सिद्ध केलं. मेग लेन या पोर्तुगीज प्रवाशाने 1591 ते 1520 या कालखंडामध्ये पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घातली. या नव्या भौगोलिक प्रदेशांच्या शोधामुळे युरोपचा आर्थिक फायदा झालाच, त्याबरोबर नवनवीन प्रदेश शोधण्यासाठी एक मोहीम, भौगोलिक प्रदेश शोधण्यासाठी या कालखंडाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला. फ्रान्सिस बेकन असं म्हणतो की मला काही माहीत नाही आणि म्हणून ते माहिती करून घेण्यासाठी नवनवीन भौगोलिक प्रदेशांचा शोध घेणं, तेथे जाणं आणि तेथे असणारी जी मानवजात आहे त्यांच्या संस्कृती, प्रथा, परंपरा, त्यांचं कला कौशल्य या सगळ्यांचा शोध घेणं या कालखंडामध्ये विशेष महत्त्वाचं मानलं गेलं. विज्ञानाने नवनवीन शोध यामुळे लागलेत. विज्ञानावर विशेष भर देण्यात आला. मानवी
जीवन या काळामध्ये विज्ञानामुळे समृद्ध झालं. जसं आपण कोपर्निकसने सूर्य केंद्रित सिद्धांत मांडला 1473 ते 1543 हा त्याचा कालखंड आहे. पहिल्यांदा कोपर्निकसने सांगितलं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. पृथ्वी हे विश्वाचं केंद्र नसून सूर्य हे विश्वाचं केंद्र आहे. आणि हा सिद्धांत केपलर या वैज्ञानिकाने तो गणित विज्ञानाच्या सहाय्याने 1571 ते 1660 या कालावधीमध्ये, हा त्याचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये विश्व रचनात्मक विषयक सिद्धांताला गणिताचा आधार दिला. आणि म्हणून पृथ्वी आणि इतर जे ग्रह आहेत ते सूर्याभोवती लंबगोलाकार कक्षेत फिरतात हे सिद्ध केलं. कोपर्निकस नंतर गॅलिलिओ, केपलरने याला गणिताचा आधार दिला. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावून अंतरिक्षातील ग्रहांची स्थिती, ग्रहांचे निरीक्षण केलं आणि त्याने सांगितलं की पृथ्वी ही गोल आहे. पृथ्वी काय आहे? गोल आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत धर्मग्रंथांमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, ख्रिश्चन धर्माच्या ग्रंथामध्ये जे सांगितलं गेलं आहे ते असत्य आहे. सत्य आहे की पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते आहे. या कारणास्तव गॅलिलिओला तुरुंगवास भोगावा लागला. गॅलिलिओला तुरुंगात 1564 ते 1642 हा गॅलिलिओचा कालखंड आहे. या काळामध्ये चे निरीक्षण आणि नंतरच्या काळामध्ये आयझॅक न्यूटनने मांडलेले सिद्धांत, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत 1642 ते 1727 हा न्यूटनचा कालखंड. बरोबर गॅलिलिओच्या मृत्यूच्या वर्षीच न्यूटनचा जन्म झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडल्यामुळे गतीचे नियम यावर न्यूटनने केलेला अभ्यास, मांडलेला सिद्धांत आणि खगोलशास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. नंतर पदार्थ विज्ञानात गिल्बर्ट या संशोधकाने संशोधन केलं, जे विविध शाखांमध्ये मूलभूत स्वरूपाचं संशोधन हे या काळामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. धर्मग्रंथांमध्ये जे सांगितलं आहे ते कितपत सत्य आहे, जी गोष्ट धर्मग्रंथात नाही ती गोष्ट असत्य आहे असा लोकांचा विश्वास होता. पण प्रबोधन काळामध्ये या विचारवंतांनी ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धा आणि चमत्कारांवर प्रचंड प्रमाणात टीका केली. बेकन असं म्हणतो की अमुक एका ग्रंथामध्ये जी घोषणा केली आहे तीच योग्य आहे, यावर विश्वास न ठेवता ती तपासून पहा, ती आपल्या बुद्धीला पटली तर तिचा स्वीकार करा, यावर भर दिला. आणि म्हणून विवेकवाद या कालखंडातला, प्रबोधन कालखंडातला जो विवेकवाद, विचार आणि विवेकवाद हा महत्त्वाचा ठरतो. सामान्य माणूस देखील बुद्धीला पटेल अशा पद्धतीने विचार करू लागला. या कालखंडामध्ये धर्म आणि धर्मसंस्थांचा प्रभाव देखील कमी झाला. म्हणजे युरोपमधील माणूस हा बुद्धिवादी झाला आणि विविध प्रयोगांच्या माध्यमातून सतत संशोधन करून खगोल विज्ञान, पदार्थ विज्ञान, रसायन विज्ञान, वैद्यक विज्ञान इत्यादी क्षेत्रात मूलभूत असे
शोध लावले. आपल्याला माहिती आहे की जेम्स जे वाफेच्या इंजिनाचा शोध, वाफेचे इंजिन जेम्स वॅट शोध लावला आणि औद्योगिक क्रांतीची चाकं वेगाने फिरलीत. स्पिनिंग जेनी मध्ये चं यंत्र शोधून काढणं, अनेक शास्त्रज्ञांनी सातत्याने त्यामध्ये नवनवीन शोध लागत गेले आणि औद्योगिक क्रांती ही झाल्याचं आपल्याला दिसतं. या प्रबोधन काळामध्ये चित्रकला, स्थापत्यकला, शिल्पकला या सुद्धा धार्मिक बंधनातून मुक्त झाल्यात आणि या प्रबोधन काळामध्ये युरोपमध्ये जागतिक कीर्तीचं साहित्य निर्माण झालं आणि म्हणून प्रबोधनाचा व्यक्तींच्या विचारांवर विशेष असा प्रभाव पडतो. मध्ययुगीन काळ जर बघितला युरोपचा, तर मध्ययुगीन काळामध्ये धार्मिक संस्था, देव, पोपचं वर्चस्व, धर्मसंस्थेचं वर्चस्व हे प्रचंड प्रमाणात होतं. पण या कालखंडामध्ये याला विद्येच्या पुनरुज्जीवनाचा किंवा रिझोनन्स असंही म्हटलं जातं. हा कालखंड यात निर्माण झाला आणि जुन्या बुरसटलेल्या ज्या संकल्पना होत्या त्या मागे पडल्या. एक प्रकारची चिकित्सक वृत्ती सामान्य लोकांमध्ये सुद्धा निर्माण झाली. विद्यापीठांमधून लोक शिकू लागलेत आणि मानवी जीवन समृद्ध होण्याच्या दृष्टीने विचार करले. या बाबतीत फ्रान्सिस बेकनचं द न्यू ॲटलांटिस म्हणून फ्रान्सिस बेकनने 15व्या शतकामध्ये एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी कल्पना मांडली की इथला असं एक बेट आहे की ज्या बेटावर फक्त लोक, एक माणूस दुसऱ्या माणसावर वर्चस्व गाजत नाही, तर तो कशावर वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्न करतो? निसर्गावर. वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावणं, निसर्गात घडणाऱ्या घटनांचा शोध लावणं आणि मग त्याबरोबर तेथील लोकांची जी संस्कृती आहे, तेथी येणारी वनस्पती आहे, तिथलं खनिज आहे, तिथली संपत्ती आहे, याच्यावर तो अभ्यास करेल. साधारणपणे अशा ठिकाणी हा माणूस जाईल युरोपमधनं नवीन भूप्रदेशांमध्ये आणि त्या भूप्रदेशातल्या विविध निसर्गातील घटनांचा, विविध निसर्गातील खनिजांचा, तेथील संपत्तीचा अभ्यास करेल. हा अभ्यास 12 वर्ष तो अभ्यास करेल आणि पुन्हा तो युरोप म्हणजे या ठिकाणी परत येईल. तेव्हा तो शासन संस्थेमध्ये न कळतपणे त्या जागेवर तो काम करेल. सत्ता कोणावर गाजवायची? तर सत्ता ही माणसांवर नव्हे, तर सत्ता ही कोणावर असावी? प्रकाशावर असावी, निसर्गावर असावी. आम्ही प्रकाश शोधू आणि प्रकाशाच्या मार्गाने जाऊ, त्याच्यावर अभ्यास करू. प्रकाशाचा शोध लावणं आणि हे जी वाक्य आहेत फ्रान्सिस बेकनची, ही अतिशय महत्त्वाची आहेत. एक नव्या युगाला सुरुवात करण्याचं काम हे फ्रान्सिस बेकनने अपेक्षा केली होती की असं जग येईल की जे आपण आता बघतो आहोत. औद्योगिक क्रांती आणि नंतरच्या काळामध्ये झालेलं प्रचंड प्रमाण संशोधन, मोठमोठी यंत्र आणि आता आपण ज्या युगामध्ये आहोत ते म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचं युग. प्रकाशावर चाललेलं हे युग म्हणजे हे विचार अजूनही यापुढे अजून मानवाची प्रगती होत राहील किंवा होईल. हा जो सगळा कालखंड आहे युरोपचा, किंवा ज्याला आपण युरोपमध्ये असलेली माणसाची धर्मबंधनातून मुक्तता, विविध लागलेले शोध, हा कालखंड या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. समाजशास्त्रीय दृष्टीने काय घटना म्हणजे सामाजिक शास्त्रांच्या दृष्टीने काय घडलं हे पाहणं या ठिकाणी जास्त महत्त्वाचं ठरतं. समाजशास्त्रीय दृष्टीने किंवा सामाजिक शास्त्रांमध्ये काय बदल होत गेले, कसा विकास होत गेला सामाजिक शास्त्रांचा. स्वतंत्रपणे
ज्याप्रमाणे भौतिकशास्त्र म्हणजे नैसर्गिक शास्त्र आहेत, ही नैसर्गिक शास्त्र विकसित होती आणि निसर्गात घडणाऱ्या घटना कशा घडतात त्यांचा शोध लागला, तर मानवी जीवन कसं सुखी आणि समृद्ध होईल, अधिक उत्पादन कसं आपल्याला मिळवता येईल, यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, विविध प्रकारचे विज्ञान हे काम करत होते. आणि म्हणून सामाजिक शास्त्रांमध्ये देखील जर का ज्या पद्धतीने ज्या नियमाने भौतिक जग नियंत्रित होतं, त्याच नियमाने सामाजिक जग सुद्धा नियंत्रित होत असेल आणि या नियमांचा जर का शोध लागला, तर सामाजिक जीवन हे काय होईल, समृद्ध होईल. म्हणजे जसं सामाजिक समस्या आहेत, समाजातील श्रेष्ठ कनिष्ठतावाद, गरीब श्रीमंत, जमिनीची मालकी, अधिकार, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, कुटुंब व्यवस्था, या ज्या संस्था आहेत, या संस्थांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल घडून आणता येईल आणि मानवी कल्याणाच्या दृष्टीने हे बदल महत्त्वाचे ठरतील. म्हणून अशा स्वरूपाचे विचार, म्हणून समाजाचा अभ्यास देखील, समाजशास्त्राचा अभ्यास देखील हा शास्त्रीय पद्धतीने व्हावा. सामाजिक शास्त्रांमध्ये समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा आहे आणि अशा स्थितीमध्ये ऑगस्ट कॉम्ट नंतर कार्ल मार्क्स, हर्बर्ट स्पेन्सर, एमिल डर्खाइम असे जे विचारवंत म्हणजे समाजशास्त्रज्ञ आहेत, या समाजशास्त्रांनी समाजशास्त्राचा पाया भक्कम करण्यासाठी प्रयत्न केलेत. हे आपण नंतर चार्ल्स फुले हे पाश्चिमात्य विचार होते. भारताच्या बाबतीत पहिलं जे संशोधन आहे, केतकर म्हणून जे अभ्यासक होते आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नंतर मुंबई विद्यापीठामध्ये आपण ज्यांना समाजशास्त्राचं अतिशय महत्त्वाचं असं काम, समाजशास्त्रामध्ये जे महत्त्वाचं लिखाण केलेलं आहे ते G.S. घुर्य, D.P. मुखर्जी, मुजुमदार, इरावती कर्वे यासारखी मोठी लिस्ट आणि दनागरे वगैरे अशी पुणे विद्यापीठामध्ये महत्त्वाची नावं आणि वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये समाजशास्त्राचा अभ्यास हा केला गेला. म्हणजे समाजशास्त्राच्या उदयाच्या पार्श्वभूमीमध्ये जे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं गेलं, उद्योग धंद्यांच्या बाबतीत औद्योगिक समाजशास्त्राची स्वतंत्र शाखा उदयाला आली. त्या शाखेमध्ये की कामगारांनी जास्त वेळ काम कसं करावं, काम करण्यासाठी कामगारांना काय दिलं तर ते जास्त काम करतील, याबाबत संशोधन झालं. औद्योगिक समाजशास्त्रामध्ये हा भाग सविस्तरपणे शिकवला जात असतो. मालक आणि कामगार यांचे संबंध, व्यवस्थापन हा एक भाग. ह्या सगळ्या प्रक्रिया समाजशास्त्राच्या विविध शाखा विकसित होत गेल्यात आणि समाजशास्त्राचा जो उदय किंवा समाजशास्त्राचा पाया भक्कम करण्यासाठी या विचारवंतांचे विचार आणि या कालखंडामध्ये घडत गेलेले वेगवेगळ्या घटना, प्रसंग, संशोधन या सगळ्यांचा समावेश हा महत्त्वपूर्ण ठरतो. ऑगस्ट कॉम्ट यांनी द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये सर्वप्रथम सोशिओलॉजी हा शब्द वापरला गेला. सोशिओलॉजी, समाजशास्त्र. कॉम्टने आपल्या निबंधाला याच्या अगोदर नाव सोशियल फिजिक्स असं नाव दिलेलं होतं, पण दुसऱ्या एका
संशोधकाने हे नाव वापरलेलं होतं आणि म्हणून ऑगस्ट कॉम्पने नाइलाजाने समाजशास्त्र हे नाव या शास्त्राला दिलं. ऑगस्ट कॉम्पचं मत असं होतं की समाजशास्त्राचा अभ्यास हा ज्याप्रमाणे भौतिक शास्त्राचा अभ्यास केला जातो तसाच अभ्यास, वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास हा समाजाचा केला जावा. समाजाचा अभ्यास करताना त्यातील पूर्वग्रह, त्यातील कल्पना, घडणाऱ्या घटना यांचं वस्तुनिष्ठ अध्ययन कसं करता येईल त्याचं पद्धतीशास्त्रसुद्धा ऑगस्ट कॉम्पने मांडलेलं आहे. धर्माचा प्रभाव, धर्माचा अभ्यास, धर्माचा सिद्धांत, नंतर 3 अवस्थांचा जो नियम आहे, 3 अवस्थांचा सिद्धांत, मानवी विकासाचा, मानवाचा विकास समाजाच्या विकासाबरोबर होत जातो. म्हणजे जसं समाज विकसित होत जाईल, मानवी बुद्धिमत्ता जशी विकसित होत जाईल तसा समाजाचा विकास होत जाईल. 3 अवस्थांचा सिद्धांत म्हणजे पहिली मानवाची प्राथमिक अवस्था, ज्याला धार्मिक अवस्था असं म्हटलेलं आहे. नंतर दुसरी तार्किक अवस्था. धार्मिक अवस्थेमध्ये माणूस हा पूर्णपणे ज्या घटना घडता आहेत, कुणीतरी दैवी शक्ती आहे आणि त्यामुळे त्या घटना घडतात. पुढच्या अवस्थेमध्ये, तार्किक अवस्थेमध्ये माणूस विचार करू लागला आणि या घटना घडण्यामागे पाऊस का पडतो, विजा का कडकडतात, अशा स्वरूपाचे प्रश्न त्याला पडू लागले आणि त्याच्या मागची तो कारण शोधू लागला. आणि तिसरी जी अवस्था आहे, ज्याला वैज्ञानिक अवस्था असं म्हटलं जातं, की माणूस त्याची कारणं त्याने शोधून काढली की या पाऊस पडण्यामागचं कारण, विजा कडकडण्यामागचं कारण, ज्या नैसर्गिक भूकंप होणे, वादळ येणे, यासारख्या ज्या घटना आहेत, या घटना का घडतात त्याचा शोध मानवायला लागला. आपल्याकडे बऱ्याचशा कालखंडापर्यंत की भूकंप झाला तर आपली पृथ्वी नागाच्या डोक्यावर आहे आणि नागाने मान हलवली म्हणून भूकंप झाला, अशा स्वरूपाचं सुद्धा आपल्याकडे पूर्वग्रह होते. आणि यामध्ये शोध लागले गेलेत. वैज्ञानिक अवस्था जी मांडली गेली ती अवस्था मध्ये मानवाचा देखील समाजाच्या विकासाबरोबर, म्हणजे मानवाच्या विकासाबरोबर समाजाचा देखील विकास होत गेला. म्हणून ऑगस्ट कॉम्प यांचं हे समाजशास्त्राचा जनक म्हणून समाजशास्त्रामध्ये असलेलं योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. ऑगस्ट कॉम्पने शास्त्रांचा सिद्धांत मांडला की कोणती शास्त्रांचे वर्गीकरण केलं. त्यामध्ये गणित हे पायाभूत शास्त्र आहे आणि मग नंतर इतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मग सगळ्यात वरती समाजशास्त्र, जे अलीकडच्या काळामध्ये उदयास आलेलं आहे. अशा स्वरूपाचं वर्गीकरण ऑगस्ट कॉम्पने केलेलं आहे. ऑगस्ट कॉम्पने समाजशास्त्राची स्वतंत्रपणे व्याख्या केली नाही, पण समाजशास्त्र म्हणजे सामाजिक गतिशीलता आणि सामाजिक स्थितिशीलता होय. सामाजिक गतिशीलता आणि सामाजिक स्थितिशीलता ही सामाजिक गतिशीलता आणि स्थितिशीलता म्हणजे समाजशास्त्र. स्थितिशीलता म्हणजे समाजामध्ये ज्या सामाजिक संस्था आहेत, संघटना आहेत, या कायमस्वरूपी असतात. त्याची नियमन, मूल्य हे पूर्वीच्या समाजांमध्ये आत्ताही, जसे की कुटुंब संस्था पूर्वी होती आत्ताही आहे, धर्मसंस्था पूर्वी होती आत्ताही आहे, राज्यसंस्था पूर्वी होती आत्ताही आहे. पण या संस्थांमध्ये काय झाले, परिवर्तन झाले, म्हणजे गतिशीलता आलेली आहे. पूर्वी राजेशाही होती, हुकुमशाही, राजेशाही, आत्ताच्या काळामध्ये मधल्या काळात सरंजामदारी, आणि आता आपण लोकशाही या अवस्थेमध्ये आहोत. म्हणजे समाजामध्ये ज्याप्रमाणे एक प्रकारचा स्थिरपणा किंवा सुसंवादित्व असतं, तसंच त्याच्यामध्ये गतिशीलता देखील असते, परिवर्तन देखील होत असतं. म्हणून या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.
पुढचा प्रबोधनाचा जो भाग आहे अजून आपण पुढच्या प्रकरणामध्ये पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात.